उद्धव ठाकरेंची थोड्याच वेळात पत्रकार परिषद होणार आहे। तर शिवसेना भवनात उद्धव ठाकरेंची पत्रकार परिषद होणार आहे। दिल्लीतील इंडिया आघाडीचा मोर्चा आणि सरकारच्या बेबंदशाहीवर उद्धव ठाकरे काय बोलणार हेच पाहणं महत्त्वाचं आहे। मात्र शिवसेना भवनात थोड्याच वेळात उद्धव ठाकरेंची पत्रकार परिषद होणार आहे। सरकारच्या बेबंदशाहीवर बोलण्याची शक्यता वर्तवली जाते। आज विरोधकांनी निवडणूक आयोगावर मोर्चा काढलेला होता आणि त्यानंतर शिवसेना भवनात उद्धव ठाकरेंची पत्रकार परिषद थोड्याच वेळात होणार आहे। उद्धव ठाकरे आता काय बोलणार हे पाहणं तितकंच महत्त्वाचं आहे। या संदर्भात ताजे अपडेट देत आहेत आपले प्रतिनिधी कृष्णा। थोड्याच वेळात उद्धव ठाकरे पत्रकार परिषदेत बोलणार आहे। आज दुपारी शिवाजी पार्क मध्ये उद्धव ठाकरे यांनी राज्य सरकारच्या विरोधात आंदोलन केलं होतं। त्यामध्ये देखील त्यांनी भाषण केलं होतं। त्याचवेळी आता पत्रकार परिषदेमध्ये ते खास करून दिल्लीमध्ये ज्या इंडिया आघाडीच्या वतीनं निवडणूक आयोगाच्या विरोधात मोर्चा काढण्यात आला होता आणि त्यानंतर विरोधकांची जी धरपकड झालेली आहे, विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यासह इतर नेत्यांना ज्या प्रकारे ताब्यात घेण्यात आलं, यावर सरकारच्या बेबंदशाहीवर आणि जे निवडणूक आयोग आहे त्यावर उद्धव ठाकरे आता थोड्या वेळामध्ये बोलणार आहेत। आणि त्याचबरोबर केंद्रातल्या इतर जे प्रश्न आहेत आणि या संदर्भात येणाऱ्या मुंबई महापालिकेसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, त्याचबरोबर बिहार निवडणुका, यामध्ये निवडणूक आयोगाची असलेली भूमिका, या संदर्भात आपली भूमिका ते स्पष्ट करणार आहे। निश्चित धन्यवाद कृष्णा ताजे अपडेट देण्यासाठी। आम्ही वेळोवेळी तुमच्याकडून या संदर्भातले ताजे अपडेट घेत राहतो।